शेती आणि शेतकऱ्यांविषयी स्पेशल असलेल्या या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। शेती आणि या झटपट बातमीपत्रात आपण काही महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत। त्याची सुरुवात करूया। प्रक्रिया उद्योग संगोपन केंद्रासाठी अनुदान बंद, अनुदान चालू करण्यासाठी राज्याचा पुरवठा। नॅनो युरिया नॅनो डीएपी खरेदीत 87 कोटींचा भ्रष्टाचार, काँग्रेस नेते नाना पटोले यांचे आरोप, तर चौकशी होणार। नाफेडने पाठवलेल्या कांदा वितरणात गोवा फेडरेशनकडून अपहार, थेट ग्राहकांना न देता जादा दराने विक्रीतून 5 कोटींची फसवणूक, गुन्हा दाखल। पणन महासंघाअंतर्गत 6 लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी। परभणी हिंगोलीत संदेश प्रलंबित राहिल्यामुळे 5,500 शेतकऱ्यांची खरेदी बाकी। साखरेच्या MSP वाढीबाबत संभ्रमावस्था कायम, कारखान्यांचा ताण कायम। सध्या हंगाम संपत असल्याने ऊस उत्पादकांना FRP वेळेत देण्याबाबत केंद्राकडून साखर कारखान्यांवर दबाव। फेब्रुवारीतच उन्हाचा चटका ठरतोय तापदायक। फेब्रुवारी महिन्यात यंदा उन्हाळ्याची सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत असून अजून एप्रिल मे सुद्धा बाकी आहेत। धुळ्यातील ऊसाची नाशिक गुजरातमधील कारखान्यांकडून खरेदी, एकही कारखाना सुरू नसल्याने अडचण। शिरपूर तालुक्यातील यंत्रणा खराब, शेतकरी आले अडचणीत। पिसेत एका टँकरने पाणी पुरवठा विभागात 138 गावे, 725 वाड्या वस्त्यावर 139 टँकरने पाणी पुरवठा। हिंगणी बेर्डीत 12 हेक्टरवर सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर, शेतकऱ्यांना दिवसा 8 तास पूर्ण क्षमतेने वीज मिळण्यास होणार मदत। महावितरणच्या क्रीडा स्पर्धेत कुस्त्यांचा रंगला थरार, पुणे बारामतीला 10 पैकी 6 सुवर्ण पदके, तर कोल्हापूरला 2 सुवर्ण पदके। पिंपळगाव खडकी आंबेगाव सध्या फ्लॉवर पिकाचे बाजारभाव कोसळल्याने तोडणीची मजुरी वसूल होईना, यामुळे शेतकऱ्यांनी उभ्या पिकात चरण्यासाठी सोडून दिल्या मेंढ्या शेळ्या। बियाणे प्रमाणीकरण यंत्रणेची ऑनलाईन कामकाजात आघाडी, कार्यपद्धती संदर्भाने नियमावली आखून शेतकऱ्यांना फायदा। शेतकऱ्यांच्या आयुष्यात साहित्याचे स्थान अधोरेखित, 12व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा कोल्हापुरात झाला समारोप। वाशिम जिल्ह्यात घरपोच दाखले मोहीम यशस्वी, 1 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत होणार। प्रत्येक ग्रामपंचायत अधिकारी गावात घरास भेट देणार। भूसंपादन भरपाईवर उच्च न्यायालयाचे दिशानिर्देश, महत्त्वपूर्ण निर्णय राज्याला लागू। भूसंपादन प्रक्रिया होणार सोपी। पालघरमध्ये धान खरेदीत 12,500 शेतकऱ्यांची बोगस कागदपत्रे, रक्कम अदान करण्याचे व्यवस्थापकीय संचालकाचे आदेश। त्यामुळे आता ज्यांनी बोगस कागदपत्रे दिली त्यांची चौकशी होणार। ग्रामीण भागात सेवा दिल्यानंतरच डॉक्टरांना प्रमाणपत्र मिळणार। ग्रामीण भागात सुविधांचा अभाव असल्यामुळे शासनाचा निर्णय, त्यामुळे ग्रामीण भागात फायदा होणार। महाविकास आघाडीचं अस्तित्व संकटात, काँग्रेसचे लोढणे झुगारण्याचा उद्धव ठाकरेंकडून गंभीरपणे विचार सुरू, स्वबळावर लढण्याची शक्यता होणार। 20 बांगलादेशी अटकेत, डोंगरी पोलिसांची 14 पथकांद्वारे 24 तासात मोठी कारवाई, संशयिताची धरपकड सुरूच। मुंबईत अनेक बांगलादेशी राहत असल्याची माहिती। मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन झाले पायउतार, पक्षांतर्गत असंतोष, नेतृत्व बदलाची मागणी।
सकाळी गृहमंत्र्याची भेट, सायंकाळी गाठले राजभवन. 31 नक्षलींचा खात्मा, छत्तीसगडमध्ये चकमक, मृतात 11 महिलांचा समावेश, 2 सुरक्षा कर्मचारी शहीद 2 महिन्यात. अमेरिकेत सर्वाधिक घुसखोरी हे गुजराती, 2 वर्षात 90,000 पेक्षा जास्त हिंदुस्थानींना अटक, ते जास्तीत जास्त गुजरातचेच. त्यामुळे पुढे काय होणार याकडे लागलं लक्ष. प्रतिसादाअभावी नवी मुंबईत 6,000 घरे शिल्लक, घरांचे विक्री धोरण शिथिल करण्यासाठी सिडकोकडून चाचपणी सुरू. त्यामुळे जास्तीत जास्त महाग घरे जाणार का याकडे लक्ष. अखेर हिटमॅन तळपला, रोहित शर्मा 76 चेंडू झळकावले शतक. भारताची इंग्लंड विरोधात 2-0 ने अशी विजयी आघाडी, रोहित चमकला. लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढले, घरोघरी जाऊन आजपासून होणार कारची तपासणी. विभक्त लाडक्या बहिणींना सुरू राहणार लाभ, इतरांना अपात्र घोषित. राहुल सोलापूरकर विरोधात पुन्हा गुन्हा दाखल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी काल वक्तव्य केलं होतं, त्यामुळे रोष. नॅनो युरिया, नॅनो DAP खरेदीत 87 कोटींचा घोटाळा झाल्याचं काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सरकारवर आरोप केला. अलमट्टीची उंची वाढवण्यास महाराष्ट्राचा विरोध नाही, केंद्रीय मंत्र्यांचे उत्तर. भाजपकडून राजकारण सुरू असल्याचा खासदार विशाल पाटील यांचा आरोप. कुष्ठरोग्यांच्या अनुदानात वाढ, महिन्याला मिळणार 6,000 रुपये. मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा. आनंदवनमध्ये महारोगी सेवा समितीचा सोहळा पार पडला. फक्त 1,33,000 फार्मर ID तयार. शेतकऱ्यांना पुढील अनुदान असेल किंवा महत्त्वाच्या योजनांसाठी याचा फायदा होण्याची शक्यता. भूसंपादन भरपाईवर उच्च न्यायालयाचे दिशानिर्देश, महत्त्वपूर्ण निर्णय राज्याला लागू. भूसंपादन जे होताना जी अडचण यायची ती अडचण दूर होणार. PM किसानच्या हप्त्यात वाढ होणार नाही, केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांचे स्पष्टीकरण. 2 दिवसापूर्वी वाढ होणार अशी अफवा पसरली होती. शक्तीपीठ महामार्गाला जिथे विरोध होईल तिथे काम केले जाणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. तर अनेक ठिकाणी 5 पट भरपाई देणार. तुकडाबंदी कायद्यामध्ये सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव सादर करावा, महसूल मंत्री चंद्रकांत बावळकुळेंचे दिले निर्देश. शेतकऱ्यांचे सगळे सोयाबीन खरेदी करा, नाहीतर उग्र आंदोलन करू, विजय वडेट्टीवार यांचा इशारा. काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून आंदोलनाचा इशारा. महाराष्ट्रातील पीक विमा भ्रष्टाचाराची चौकशी करणार, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची काल पत्रकार परिषद घेऊन माहिती. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तातडीने माफ करावे, छगन भुजबळ यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी. तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या झटपट बातम्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.